कंत्राटींचा लढा, विखेंची भूमिका. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा नियमितीकरणाचा प्रश्न अखेर निर्णायक टप्प्यावर आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दाखवला. तसाच निर्धार आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी दाखवावा, अशी मागणी सध्या आंदोलनात असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सध्या राज्यभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी गेल्या 18 दिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या सेवेत कोणतेही स्थैर्य नसल्यामुळे अनेक जण आर्थिक, मानसिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर येथे कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनादरम्यान कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेणारे विखे पाटील आमच्या प्रश्नासाठीही पुढे येतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांना सांगितले की राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील 35,000 कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यापैकी 14,500 कर्मचारी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी झालेले आहेत. सध्या राज्यातील 27,560 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे 1,587 कर्मचारी पैकी 1,398 कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यापैकी 541 कर्मचारी यांना 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी झालेले आहेत. विखे पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आपल्या समस्या शासन स्तरावर मांडून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. या भेटीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आता आमचा प्रश्न विखे पाटीलच सोडवतील हीच अपेक्षा आहे, असे आंदोलनातील कर्मचाऱ्यांना वाटत आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा भार असताना हजारो कंत्राटी कर्मचारी आंदोलनावर असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा कोलमडली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. विरोध करण्याचं कारण काय मला आनंदच भेटतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.